जर का तुमच्या हाडांमध्ये कमकुवतपणा आला असेल, कॅल्शियमच्या तीव्र कमतरतेमुळे हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये सतत वेदना होत असतील, तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता झाली असेल, वारंवार थकवा येत असेल, मेहनत न करताही थकल्यासारखं वाटत असेल, शरीरातील ऊर्जा संपून जात असेल, मनात उत्साह राहत नसेल आणि त्यासोबतच गुडघे, कंबर किंवा सांध्यांमध्ये सतत वेदना राहत असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम जबरदस्त अशा 3 डाळींविषयी जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पहिली डाळ म्हणजे कुळथाची डाळ। या डाळीला इंग्रजीत हॉर्स ग्रॅम म्हटले जाते। कुळथाच्या डाळीचे पोषण मूल्य इतके जास्त आहे की तिला सर्वाधिक प्रोटीन देणाऱ्या डाळींपैकी एक मानले जाते। ही डाळ शरीराची ताकद आणि सहनशक्ती जवळजवळ 10 पटीने वाढवते। जे लोक सैन्यात भरतीची तयारी करणारे, पर्वतारोहण करणारे किंवा खूप मेहनतीचे काम करणारे असतात, त्यांच्यासाठी ही डाळ एका औषधापेक्षा कमी मानली जात नाही। आता दुसरी डाळ हिरव्या मुगाची डाळ। तुमच्यापैकी बहुतेक जण या डाळीला चांगल्या प्रकारे ओळखतात। बऱ्याच लोकांनी तिला अंकुरित करून म्हणजेच स्प्राउट्सच्या स्वरूपातही खाल्ले असेल। जे लोक सकाळी लवकर उठून जॉगिंग, व्यायाम किंवा धावतात, ते या डाळीचा आपल्या आहारात समावेश करतात। हिरव्या मुगाची डाळ एक नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे। ज्यांच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असते, त्याच्यासाठी हिरव्या मुगाची डाळ एक उत्तम उपाय आहे। शरीराच्या पेशींचे आयुष्य वाढवते, म्हणजेच पेशींच्या मृत्यूची गती मंदावते। याचा सरळ अर्थ असा आहे की तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि तुम्ही दीर्घकाळ तरुण आणि उत्साही दिसू लागतात। हिरव्या मुगाच्या डाळीला अँटी एजंट फूडसुद्धा म्हटले जाते। आता तिसऱ्या क्रमांकाची डाळ म्हणजे काळ्या हरभऱ्याची डाळ म्हणजेच काळे चणे। ज्या लोकांना आपली शारीरिक ताकद वाढवायची आहे, जे सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहेत, आपला स्टेमिना आणि ऊर्जा नैसर्गिकरित्या वाढवावा अशी ज्यांची इच्छा आहे, त्यांच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे काळे चणे। ज्या लोकांच्या शरीरात उष्णता जास्त असते, त्यांना सल्ला दिला जातो की काळे हरभरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खावेत, पण सुरुवातीला फक्त अर्धी मूठ घ्यावी। दुसरीकडे ज्यांची प्रकृती थंड आहे किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो, त्यांनी फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे खावेत। ते बाजारात आपल्याला सहज उपलब्ध होतात। जर का कोणाला पोटात जळजळ होत असेल, पचनक्रिया कमकुवत असेल, चेहऱ्यावर वारंवार मुरुमे येत असतील किंवा शरीरात उष्णतेचे लक्षणे जास्त दिसत असतील, तर अशा लोकांनी हरभरे भिजवून आणि अंकुरित करूनच खावेत। ही डाळ शरीराची आंतरिक शक्ती, गमावलेली ऊर्जा आणि कमी झालेला स्टॅमिना पुन्हा सक्रिय करण्याचे जबरदस्त काम करते।